वाशिष्ठीतील गाळ काढण्यासाठी 5 कोटीचं डिझेल दिलं. 154 कोटीच्या पिण्याच्या पाण्याची ग्रॅव्हिटी योजना दिली. तिवरे धरण खेकड्याने फोडलं. यावरून अधिकाऱ्यांना टोला. पेंडिंग असलेली कामं मार्गी लागतील. मी शब्दांचा पक्का आहे. संकटात डगमगायचं नसतं. चिपळूणकरता 2000 कोटीचा आराखडा करतो आहे. रेड लाईन ब्लू लाईन संदर्भात लवकरच बैठक होईल. टुरिझम धोरण आणलेलं आहे. पुढचं विजन ही सर्व कामं करायची. पेटमाप मुरादपूर पुलासाठी निधी मंजूर झाला आहे. 350 कोटीच्या कामाला मंजुरी दिलेली आहे. सर्वांनी लाडकी बहीण योजनेवरून आमची चेष्टा केली, पण आम्ही पैसे दिले. काँग्रेसवाले म्हणतात आम्ही बंद करू. तुमच्या बापाचं घरची योजना आहे का? मला बाप काढायचा नव्हता. आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने आम्ही फिरतो. आमच्या बहिणीच्या तोंडावर आनंद पाहायला मिळतो. विरोधक कोर्टात गेले. चिपळूणमध्ये घड्याळ आहे. काही ठिकाणी धनुष्यबाण आहे. या सरकारमध्ये मार्गी काढतात. 1000 कोटी रुपये भाव भांडवल आपल्या कौलाला आझाद महामंडळाला दिला. 600 कोटी रुपये सरकारची गॅरंटी दिली. माझ्या ब्राह्मण समाजाच्या करता अमृत काढलं. बहुजन समाजाच्या करता साथी काढलं. ओबीसी समाजाच्या करता महाज्योती काढलं. कुठल्याही घटकाला आणि आदिवासी समाजाच्या करता टाळी काढली. सगळ्या घटकाला बरोबर घेऊन गेलं पाहिजे. आज देखील दफनभूमीला तिथं आमच्या असणाऱ्या वेगवेगळ्या शादिखान्याला अशा पद्धतीनं वेगवेगळ्या निधी देण्याचं काम आम्ही करतो. काही जण चुकीचं वागताय. मी त्यांना निर्वाणीचा इशारा दिला. असं चालणार नाही. कुठल्याही जातीला, कुठल्याही धर्माने, कुठल्याही पद्धती एकमेकाचा अनादर करायला शिकवलेलं नाहीये. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सगळ्या 18 पगड जाती बाळगुरुदारांना योग्य पद्धतीचा न्याय मिळत होता आणि त्यांच्याच विचाराचं हे राज्य आहे. त्याच्यामुळं काही काही जण बोलता बोलता कुठल्याही प्रकारची भाषा जी वापरली नाही पाहिजे अशा प्रकारची भाषा वापरतात. अरे चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची शिकवण दिली आणि तुम्ही असली भाषा वापरता. हे आम्ही कापून घेणार नाही. महायुती म्हणून आज आम्ही त्या सरकारमध्ये आहे, पण त्यामध्ये चुक्या त्याला शासन तो कुठल्याही जाती धर्माचा असतो. जर कुणी आमच्या मायबाबूवर, आमच्या मुलीवर, आमच्या बहिणीवर अन्याय केला तर त्याला डायरेक्ट जेल, जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा ही असली नाराज नकोय. ही विकृती नकोय. नाराज माणसं. अरे शिवाजी महाराजांनी सुभेदाराची कारवाईची सूर त्यांचं काय वर्णन केलं आणि त्यांना परत वाटलं. इथून पुढं चिपळूण शहरातले रस्ते असतील, खेळाचे मैदान असतील, प्राचीन तलाव असतील, वाहनतळ गटर व्यवस्था आदींच्या करता 350 कोटी रुपयाच्या कामाला पण मंजुरी दिलेली आहे. कोणतेवाडी प्रकल्पाच्या अर्थाने नागरिक सुविधा उभारण्यात बहुतांशी कामं आता पूर्णत्वाला आलेली आहे. कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गाची प्रलंबित कामं त्यांच्या दुरुस्तीच्या कामाचा वेग देण्यात आलेला आहे. कोकण आणि माझा पश्चिम महाराष्ट्र त्याला जोडणारा चिपळूण कराड रेल्वे मार्ग या प्रकल्पांचा गती देण्याच्या करता देखील आपलं शासन काळजी करू नका. आम्ही त्याच्यामध्ये लक्ष ठेवून आहोत. मित्रांनो, सगळी सोबत करतात, पैशाचं सोंग करता येत नाही. माझ्या भाई बसल्या, माझ्या बहिणी बसल्या, माझ्या मुली बसल्या. सगळ्यांनी चेष्टा केली आमची. अरे त्यातली लाडकी बहीण असं पैसे कोणी देत असतं का? आम्ही दिले 3000 रुपये. किती बहिणीच्या अकाउंटला आले? हात वर करा बहिणींनो. बघा एवढ्याचे आले. तुम्ही टाकले राहिलेल्या बहिणींना पण ज्यांचा आदित्य जागण्याच्या आतमध्ये उत्पन्न त्यांना देणार. आदिती तक्करेकडे डिपार्टमेंट आहे. आपलीच मुलगी आहे. तिला सांगितलं आदिती काळजी करू नको. जे काही आपल्या बहिणी राहिल्या, मायबाबी राहिल्या, मुली राहिल्या आणि त्या 21 ते 65 वयोगटातल्या त्यांना आपल्याला मदत करायची. आपल्याला त्यांना सबल करायचं, सक्षम करायचं. आताच मला तुझ्या नाही सांगत होत्या दादा, एक बहीण आली, मला 1500 रुपये मिळाले. मला बीपीच्या गोळ्या होत्या. बीपीच्या गोळ्या घ्यायला पैसे नव्हते. मी त्या 1500च्या बीपीच्या गोळ्या आणल्या आणि माझं आरोग्य चांगलं करण्याचा मदत झाली नाही. अरे गोरगरिबांना मदत करतो. मोठ्यांची मुलं सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेली ही चेष्टा करतात.
काँग्रेस वाले म्हणतात आम्ही बंद करू, काय तुमच्या बापाच्या घरचं बंद केलं? घरचा पैसा मला भाग काढायचा नव्हता, तुमच्या वडिलांच्या घरचं. आता विचार करा की काय पद्धत आहे. अरे आम्ही देतो, तुम्ही इतक्या वर्ष राज्य सरकार, आम्ही पण होतो, मी होतो, तक्ते होते, परंतु त्यावेळेस आम्हाला नाही जमलं. यावेळेस 10 वर्षाचा अनुभव होता राज्य सरकारचा सादर करायचा. काल माझ्या बांधवलीला जिला कुणी घरामध्ये तिच्याकरता पैसा देतात, तिच्या कुटुंबाकरता देतात, तिला काहीतरी अपेक्षा असते ना, चिपळूणच्या बाजारामध्ये जाऊन काहीतरी मी घ्यावं, काहीतरी माझ्याकरता खर्च करावं. तिला जीव नाही, तिला पण नाही, आणि म्हणून आम्ही हे सगळे केलं. आज मी महाराष्ट्रामध्ये जनसामान्य यात्रेच्या निमित्तानं फिरतो. आज मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या निमित्तानं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री फिरतात. अक्षरशः माझ्या भाऊंच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो, उत्साह पाहायला मिळतो, हसरा चेहरा पाहायला मिळतो. आम्हाला तेच पाहिजे. आणि आम्ही कुणाला दिलं? गरीबाला दिलं. गरीबाला द्यायचं नाही, सगळ्या जाती धर्माच्या महिलांना दिलं. मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, बहुजन, ओबीसी, भटके सगळे फक्त 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असलं पाहिजे. काय चुकीचं गेलं? आज 46,000 कोटी रुपयाचा पैसा दरवर्षी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या दुकानामध्ये येणार. महिला काही ना काही घेणार ना, तो पैसा बाजारात येणार ना, त्याला अर्थचक्र फिरणार ना, छोटे मोठे धंदे पण चालणार ना. अहो काही त्यांच्या स्वतःच्या कामाकरता, काही रॉ मटेरियल घेण्याच्या करता. एक बहीण म्हणली, दादा मला रक्षाबंधनाचा कार्यक्रम आला, मी राखी बदलून विकल्या, तिला 20,000 रुपये मिळाले. 1,500चं मटेरियल, रॉ मटेरियल त्याला आपण म्हणतो, कच्चा माल, आणि त्याच्यानंतर तिने 20,000 केले. महिलांना खूप काही कळतं, कारण ती भगिनी त्या घरामध्ये आम्ही पुरुष माणसं आले की याला जीवन झाला, आज पण घर कोण बंद काय ना पाहिजे, तू काय करतो, तू उठता झोपा. हे जे काही आहे 24 तासामध्ये एवढी माझी बहिणी, माझी मुलगी इतकं काम करते, तर तिला कुठेतरी सबल करायला नको, सक्षम करायला नको. आणि काही जण कोर्टात गेले ही योजना बंद पाडायला. अरे कसले तुम्ही माणसं, विरोधक कोर्टात जावं. माझी तुम्हाला विनंती आहे, परत आपल्याला महायुतीचं सरकार आणावं लागेल. ही योजना पुढे पण 5 वर्ष आपल्याला चालवायची का नाही? चालवायची. त्याच्याकरता चिपळूण संगमेश्वरला घड्याळ, काही ठिकाणी धनुष्यबाण आहे, दुसऱ्या मतदारसंघात काही ठिकाणी कमळ आहे, तिथं तुम्हाला मतदान करावं लागेल. पुढे 5 वर्ष योजना अतिशय निर्विवादपणे चालवण्याचा निश्चितपणे तुम्हाला शब्द या सभेच्या निमित्तानं देतो. उलट त्याच्यात वाढच करेल, काळजी करू नका. आम्हालाही कळतं एवढं थांबलो नाही. 52,000 कुटुंबांना 3 गॅस सिलेंडर फ्री वर्षाला, आणि एकदम पारदर्शक केलं. कुणाच्या हातात पैसे नाही, तहसीलदार, प्रांत किंवा देणार, आमदार खासदार नाही देणार. डायरेक्ट तुमचं लिंक कशाशी? आधार कार्डशी. आणि ते आधार कार्डशी लिंक असताना डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे, मध्ये कुठेही गळती नाही, पिळती नाही. तुमचे पैसे तुम्हाला कधी काढायचे तुम्ही टाकायचे. काही जण म्हणाले पैसे आले 3,000 रुपये जुलै पैसे दिले, काही म्हणते काढा परत घेतली. अरे भाऊ बहिणीची बहिणींनी रक्षाबंधन केलेले राखी बांधण्याची उभारणी तुम्ही परत घेता का? अरे आज शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, तुम्ही काही बदली करता. मध्ये देखील लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं असं सांगितलं संविधान बदलणार.